मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा आज पूर्ण आरोग्य या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आजचा टॉपिक खूप छान आहे. याच्या आधी आपण डायबिटीसवरती बोललो, याच्या आधी आपण हार्टच्या म्हणजे हृदयाच्या समस्यांवरती बोललो. आणखी आता त्यालाच जोडून एक आहे ते म्हणजे गुडघेदुखी. ज्यावेळी कधी कधी बघा डायबिटीज होतो, हृदयरोग होतो, नंतर नंतर हळूहळू वजन वाढतं, मग ते पायावरती लोड होतो आणि गुडघेदुखी होते. गुडघेदुखी होण्याची खूप सारी कारणं आहेत. कधी कधी हाडांमध्ये ठिसूळपणा येतो आणि दोन हाडांच्या मध्ये जे चिकटपणा आहे तो कमी होतो. कधी कधी या चिकटपणांच्या हाडांच्या मध्ये जे थोडंसं लिक्विड सारखं असतं म्हणजे पाण्यासारखं, तर त्याच्यामध्ये खडे सायचे क्रिस्टल्स वगैरे याचे कडे साठणे म्हणजे क्रिस्टल्स ऑक्झॅलेट्स म्हणतो आपण, ते ऑक्झॅलेट्स इथे साठल्यामुळे काय होतं की पूर्णपणे कटकट आवाज येणं. ठीक आहे. मग अशा प्रोटीनची मात्रा कमी झाली तरी सांधेदुखी वगैरे होते. ठीक आहे. तर आता या गोष्टी आहेत. तर ही गुडघेदुखी आहे. गुडघेदुखी बघा, काही काही पेशंटना गुडघेदुखी 40-40 वर्ष गुडघेदुखी अंगातली निघून जात नाही. ठीक आहे. ती काही लोकांना आयुष्यभर राहते. तर आता ही जी गुडघेदुखी आहे, जर तुम्ही बघितलं तर खूप सारे बाहेर मार्केटमध्ये चोळण्याचं तेल वगैरे येतं. तर माझ्या हिशोबानं जर तुमची बिमारी जर आतून ठीक झाली नसेल तर वरून किती काही केलं तरी त्याचा उपयोग होत नाही. तेवढ्यापुरतं घेतलं, तेवढ्यापुरतं बरं वाटलं, असे खूप सारे औषधं, खूप सारे चोळण्याचे तेल वगैरे आहेत, पण त्याचा काही उपयोग नाही माझ्या हिशोबाने. तर आता मी तुम्हाला काही उपाय सांगणार आहे. याच्यातून 100% तुमची गुडघेदुखी जाणारच जाणार. तुम्ही यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर पूर्ण आरोग्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा आणि शेअर पण करा. लोकांना पण हे व्हिडिओज पाठवा. या माध्यमातून आमचा 13-14 वर्षाचा माझा अनुभव वापरून मी तुमच्याशी चर्चा करत आहे. बरोबर. आता याच्यासोबत जे काय असेल, तुम्ही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि याचे व्हिडिओ डेली पाहत जा. येणाऱ्या तुमची कोणतीही बिमारी असो, येणाऱ्या 6 महिन्यामध्ये जर तुम्ही व्हिडिओतले मी सांगितलेल्या गोष्टी पाळल्यात तर तुम्ही 6 महिन्यामध्ये बिमारीपासून, तुमच्या आजारपणापासून कायमचं 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 मुक्त होणार ही गॅरंटी आहे. आणि मी उपाय तुमचे घरचेच सांगणार आहे. तुम्ही घर बसल्या ती इझी कमी पैशामध्ये करू शकाल. ठीक आहे. तर याच आता या गुडघेदुखी, आता गुडघेदुखी जे आहे ती कधी कधी मेन मॅटर करतं की तुमचं वजन वजन जर तुमचं एक्स्ट्रा झालं. ठीक आहे. जे तुम्हाला जेवढं अन्न लागतं तेवढंच खा. हे एक पहिलं पथ्य आहे. हे पण एक पथ्यच मी समजतो. दुसरी गोष्ट, जेवणाच्या मध्ये कधी पाणी पिऊ नका, कारण पूर्ण पोटातला अग्नी तो जो पचण्यासाठी तुमच्या अन्नाचं बारीक रूपांतर पूर्ण कणांमध्ये छोट्या छोट्या पार्ट्समध्ये करण्यासाठी त्या अग्नीचा उपयोग होतो. त्या अग्नीवरती जर पाणी पडलं तर ते विझून जातो आणि ॲज इट इज जेवण आहे तसं राहतं आणि मग ते बाहेर पडायला एकदम तकलीफ होते. त्याला आपण बद्धकोष्ठता म्हणतो. मग याच्यामुळे सुद्धा वजन वाढायला चालू होतं, फॅट डिपॉझिट होतं आणि मग तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होतो. त्याच्यातून कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. कोलेस्ट्रॉल वाढतं, डायबिटीस पकडतो, तुमच्या बॉडीला जडपणा येतो, स्थूलपणा येतो. अशा खूप साऱ्या गोष्टी एकाशी एक रिलेटेड आहे. आणि जनरली तुम्हाला माहिती आहे का, एक गोष्ट म्हटली जाते, जर तुम्ही युट्यूबला, गुगलला कुठेही टाकून बघा, आपले जे आतडे आहेत ना, आतडे जवळजवळ 21-22 फुटाचं आतडं आहे. तर 21-22 फुटाचं गटर म्हटलं जातं. हे आसानीसे क्लीन साफ होत नाही. हे खूप अन्न घुमवलं जातं, खूप तो चोथा बनतो आणि मग बाहेर पडतो आणि तो काही ना काही पार्ट राहतोच. तो पूर्णपणे क्लीन झाला तरच तुमची बॉडी छान पद्धतीनं फ्रेश राहते. जर तो चोथा तुमच्या आतड्यांमध्ये 3-4 दिवस राहिला, 5 दिवस राहिला, 6 दिवस राहिला, तर मग तो कुजायला चालू होतो, म्हणजे तो खराब व्हायला चालू होतो आणि मग त्याची दुर्गंधी येते. ठीक आहे. तर म्हणून कधीही नॉनव्हेज जे आहे ते विशेषतः नॉनव्हेज तुम्ही टाळा. नॉनव्हेज टाळलेलं खूप छान. व्हेज बना, शाकाहारी बना. आणखी त्याच्यासोबत आता गुडघेदुखी जे आहे तर गुडघेदुखी घरी घर बसल्या तुम्ही एक दूध, गाईचं दूध, देशी गाईचं दूध रात्री झोपताना तुम्ही हळद टाकून प्या. सकाळी उठल्यानंतर चहा प्यायला बसू नका. प्युअर चांगल्या चायपत्तीचा, प्युअर चायपत्तीचा, केमिकल कोटिंग असलेला चायपत्ती नको, जी कलर असेल, पाण्यात टाकली की कलर येतो, असली चायपत्ती वापरायची नाही. तर प्युअर चायपत्ती तुमचा जिथे विश्वास असेल तिथून तुम्ही आणा. तिचा काळा चहा करून प्या. नाही तर ग्रीन टी मिळतेच मार्केटमध्ये. ग्रीन टी योग्य असेल ती व्यवस्थित ब्रँडची बघून तुम्ही ग्रीन टी वापरू शकता. ग्रीन टी वापरा. तुळशीचा तुम्ही सकाळी उठलं तर तुळशीचा थोडा अर्क घ्या. गिलई ज्यूस घ्या. कोरफडीचा ज्यूस घ्या तुम्ही. हे सगळे तुम्हाला गुडघेदुखी कमी करण्यास मदत करेल. नीम, नीम सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. नीम जबरदस्त पद्धतीनं मदत करतं. निंबाचा रस, कडुनिंब आपण म्हणतो, त्याचा तुम्ही सिंपल जर तुमच्या इथे अवेलेबल असेल तर तुम्ही स्वतः बनवा. ठीक आहे. तो खूप छान. तर तो रस बनवा. ठीक आहे. आता त्याच्यासोबत हे झालं, मी जे पथ्य सांगतोय ती पथ्य तुम्ही पाळा आणि त्यानंतर बघा रिझल्ट काय येतोय. ठीक आहे. आता ही गुडघेदुखी झाली. आता मला एक सांगा, गुडघेदुखी म्हणजे कधी कधी बघा, जर गुडघेदुखी म्हटलं की जनरली लोक म्हणतात कॅल्शियम कमी आहे. कॅल्शियम, हां, जर तुम्हाला शुगर नसेल तर काळा सेंद्रिय नैसर्गिक गुळ घ्या. शेंगदाणे घ्या. गुळ शेंगदाणे कच्चे खायला हे करा. चावून चावून बारीक करायचं, पाणी करायचं, तसंच गटकायचं नाही मोठं मोठं. ठीक आहे. दाताचं काम आतड्याला द्यायचं नाही. ठीक आहे. कारण दातों के काम आतों को नाही करणार आहे, ही एक म्हण आहे हिंदीमधली. ठीक आहे. तर दाताचं काम आतड्याला देऊ, दाताचं काम दाताला करू द्या, आतड्याचं काम आतड्याला करू द्या. ठीक आहे. तर पूर्णपणे चावायचं, बारीक करायचं. म्हणून जुनी म्हण होती 32 वेळा घास चावायचा. ते बरोबर आहे आपल्या पूर्वजांची. ठीक आहे. आता त्याच्यासोबत ते झालं. तर काळा गुळ आणि शेंगदाणे, हरभऱ्याची डाळ सुद्धा तुम्ही, चणे फुटाणे वगैरे तुम्ही खाऊ शकता. ठीक आहे. तर त्याच्यातून सुद्धा तुम्हाला कॅल्शियम, प्रोटीनची मात्रा मिळू शकते. ठीक आहे. आता हे झालं. आता हे हाडावरती हाड, आपण म्हणतो कधी कधी की गुडघेदुखी म्हणजे कॅल्शियम कमी. कॅल्शियम कधी कधी जास्त झालेलं पण चांगलं नसतंय.
का आता मी बघतो, कारण प्रत्येक तुम्ही वयस्कर माणसाला सुद्धा विचारा, ते म्हणते मोबाईलमुळे त्यांना काय झालेलं आहे की बाबा चला गुडघेदुखी म्हणजे कॅल्शियम कमी, त्यांचा सुद्धा समज झालेला आहे. पण हा चुकीचा समज आहे. गुडघेदुखी कॅल्शियम जरी असेल तरी गुडघेदुखी होऊ शकते. त्याच्यामध्ये जसं हाडावरती हाड देवानं बनवलेलं आहे, ठीक आहे. आता हे हाडावरती हाड जर डायरेक्ट बनवलं असतं तर तुम्ही मला सांगा, याचं घर्षण नसतं का झालं आणि सांधे सुजले नसते का? या हाडाच्या मध्ये देवाने मध्ये काहीतरी असं लेअर दिलेलं आहे, स्किन सारखं, चामड्यासारखं हे दिलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये लिक्विड पण आहे, पाणी पण आहे, ग्रीस सारखं. मग ते सॉफ्टली असं घडी पडते, आपल्याला हलवता येते पाय, ठीक आहे. कारण हे जर बघितलं तर हाडांमध्ये, या हाडांमध्ये थोडंसं मध्ये मध्ये सांध्यांमध्ये जॉईंटमध्ये हे थोडे थोडे, त्याला सायनोवियल फ्लुइड म्हणतो, चिकटपणा म्हणतो, ठीक आहे. मग याच्यामध्ये एक ग्लुकोसामिन म्हणून एक पदार्थ असतो, तो ग्लुकोसामिन पण इम्पॉर्टंट रोल असतो याच्यामध्ये. आता ते झालं. आणि या हाडाला हे हाडं कमकुवत असली तरी हाडांचं दुखणं येतं, गुडघेदुखी येते, पाठदुखी येते, मणक्याचा त्रास होतो. या सांध्यातलं हे जे मधलं जे लिक्विड आहे ते कमी झालं, त्याच्यावरचं जे चमडं आहे त्याचं घर्षण जरी झालं तरी त्याची सांधेदुखी होते. जर हाडावरती हाड असंच घासलं तर सुजन येते, म्हणून मसल सुजतात, म्हणून म्हणतो आपण की पाय सुजला, गुडघे सुजले. त्याच्यासोबत या हाडाला पूर्णपणे मसल्स आहे, त्याला टेंडॉन्स वगैरे आपण म्हणतो, कार्टिलेज वगैरे खूप सारे त्याचे टाईप्स आहेत, कॉलेजन असतं त्याच्यामध्ये. हे शानदार प्रकारे इथे प्रोटीन आहे, ठीक आहे. याच्या सगळ्यांमध्ये जर तुमचे प्रमाण मागे पुढे झालं, बिघडलं, विस्कटलं की गुडघेदुखी होते. कधी कधी याच्यामध्ये ऑक्झॅलेट्स म्हणजे खडे खडे साठतात आणि कटकट आवाज येतो, आपण म्हणतो अरे युरिक ॲसिड वाढलं, हे वाढलं, ते वाढलं, ठीक आहे. तर हे जे प्रमाण आहे, ठीक आहे, हे कमी करण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे पहिल्यांदा तुम्ही प्राणायाम, मी नेहमी सांगतोय प्राणायाम, कपालभाती हे केलंच पाहिजे. हे झालं. त्याच्यासोबत मी आता घरगुती उपाय तुम्हाला काही सांगितलेत काही. तर आणखीन एक, काही पथ्य पाळा, गॅस ॲसिडिटी होऊ द्यायचं नाही. दुसरी गोष्ट, सिगरेट, बिडी, तंबाखू असेल तर फेकून द्या, बंद करून टाका. रात्रीचा आंबट पदार्थ कधीही खायचं नाही, दही, ताक म्हणा, हे कधी प्यायचं नाही. फ्रीजमधलं कधीही कोणतेही पदार्थ खाऊ नका. पहिली गोष्ट, पहिलं टाळून द्या, फ्रीज पहिलं टाळून द्या, ठीक आहे. आता त्याच्यासोबत हे झालं. तर तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची. आता त्याच्यासाठी आपल्याला करायचं आहे, आता काही सप्लिमेंटच्या रूपात मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. तर ग्लुकोसॅमिन म्हणून एक त्याची सप्लिमेंट, बॉडीमध्ये ते तयार होतं, पण बॉडीमध्ये एक्स्ट्रा पण आपल्याला ग्लुकोसॅमिन घ्यावं लागतं कधी कधी गुडघेदुखीमध्ये, तर त्याच्याने चिकटपणा वगैरे वाढतो. शुगर असेल ग्लुकोसॅमिन घ्यायचं नाही, सिंपल, त्याच्यामुळे शुगर जास्त वाढते. शुगर नसेल तर ग्लुकोसॅमिन घेऊ शकता. कधी कधी क्रिल ऑइल, जे क्रिल फिशपासून ऑइल बनतं, ते सुद्धा गुडघेदुखीसाठी खूप चांगलं असतं. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स पण इथे पण इम्पॉर्टंट आहे. व्हिटॅमिन ई पण इथे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. जीवनसत्व ई पण महत्त्वाचं आहे, ठीक आहे. मी जी माहिती सांगतो ते तुम्ही थोडंसं युट्यूबला, गुगलला जाऊन तुम्ही बघितलं बाबा हे कुठून मिळतं, ते कुठून मिळतं. मी कधी कधी कारण मी किती कमी कमी सांगण्याचा प्रयत्न करतो तरी व्हिडिओ 10-15 मिनिटाचा होतोच. म्हणून तुम्ही हे फर्दर बघू शकता, किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे, त्याला सुद्धा तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता बिनधास्त. आता आपल्याला हे समाज म्हणजे पूर्ण लोकसेवा, समाजसेवा होण्यासाठीच आपण हे काम चालू केलेलं आहे, कारण आम्हाला माहिती आहे की काही अडचणी येतात किती लोकांना, ठीक आहे. सिंपल सिंपल पथ्य पाळा, नियम पाळा. आणि या पूर्ण आरोग्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे तुम्ही, नसेल केलं तर पुन्हा एकदा करा, शेअर करा. आणि या पूर्ण आरोग्य याच्याशी तुम्ही कनेक्टेड राहा. तुमची बिमारी 90% बिमारी फिनिश करून टाकू. सगळ्या गोळ्या बिळ्या फेकून द्यायच्या, अजिबात कोणत्याही प्रकारची केमिकलची गोळी वापरायची नाही. एकदम फॅन्टॅस्टिक, कारण शरीर असं आहे की देवाने एवढं त्याला कमजोर नाही बनवलेलं, खूप मजबूत आहे, ठीक आहे. पण आपण उलटे सुलटे खाणेपिणे करून याला बाद करून टाकलेलं आहे. दुसरी गोष्ट, हे आपण बोललो. आता याच्यानंतर करायचं काय आपल्याला, की याच्यानंतर जे खूप महत्त्वाचं आहे, ग्लुकोसामिन बाहेरून तुम्ही घेऊ शकता, योग्य प्रमाणात घेऊ शकता. कॅल्शियम जर कमी असेल तर तुम्ही कॅल्शियम घेऊ शकता, काळा गुळ, शेंगदाणे वगैरे खाऊ शकता. दुसरी गोष्ट एक इम्पॉर्टंट, व्हिटॅमिन डी. कॅल्शियमला हाडांमध्ये रुजवण्यासाठी, तुमच्या बॉडीमध्ये रुजवण्यासाठी व्हिटॅमिन डी असणं गरजेचं आहे. त्याला सुद्धा कॅल्सिफेरॉल म्हटलं जातं. तर व्हिटॅमिन डी खूप महत्त्वाचं आहे. जीवनसत्व ड जीवनसत्व खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्हाला बाहेरून मिळेल, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता. काही फूड्समध्ये पण असते, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता, ठीक आहे. गाईचं दूध खूप इम्पॉर्टंट आहे. व्हिटॅमिन डी झालं, जीवनसत्व ड. आता त्याच्यासोबत अजून एक आहे सप्लिमेंट्स, त्याच्यामध्ये मी तुम्हाला काही हे बोललेलो आहे, कोलेजन. कोलेजन एक खूप इम्पॉर्टंट आहे, प्रोटीन आहे. कधी कधी कॅल्शियम कमी असल्यामुळेच नाही तर प्रोटीन कमी असल्यामुळे सुद्धा हाडं दुखतात, ठीक आहे. तर प्रोटीनची मात्रा बघा, तुम्ही चेक करा आणि प्रोटीन बघा. प्रोटीन कमी असेल तर तुम्ही दुधाचं प्रमाण वाढवू शकता, डाळींचं प्रमाण वाढवू शकता. जर प्रोटीन कमी असलं, पालेभाज्या किंवा फळे तुम्ही तुमच्या आहारात घेऊ शकता, ठीक आहे. तर खूप छान पद्धतीने तिथं तुम्हाला कोलेजन मिळेल. आणि त्याच्यासोबत तुम्ही कोलेजन झालेलं आहे, ग्लुकोसामिन झालेलं आहे, ते जे इम्पॉर्टंट आहे ते. आणखी ग्लुकोसामिन, कोलेजनसोबत कॅल्शियमची मात्रा, प्रोटीनची मात्रा नॉर्मल ठेवा, ठीक आहे. एवढ्या गोष्टी जरी तुम्ही घेतल्यात, ह्या खूप सफिशियंट आहेत हाडांसाठी, सांधेदुखीसाठी, ठीक आहे. हा, हळदीचं तुम्ही जरूर, आणि हा, घरात तुमच्या हळद असते, हळदीचा गुडघा सुजला हळदीचा लेप करा, ठीक आहे. हळद खूप छान प्रकारे तुम्हाला गुडघेदुखीला मदत करेल. आलं आणि सुंठ हे एकमेकाचे भाऊच आहेत, ठीक आहे. एकाच बापाची 2 मुलं आहेत ती. आलं आणि सुंठ याचा तुम्ही जसं काढा करून प्या, तुम्ही दुधात टाकून जरी पिलं तरी चालेल. आल्याचा तुम्ही अर्क काढून म्हणजे काढा किंवा ज्यूस करून ज्यूसमध्ये जरी टाकलं तरी तुम्ही ते पिऊ शकता, ठीक आहे. आणि आपल्याला चवीसाठी करायचं नाही, आपल्याला बरं व्हायचं आहे, टाकाटक बॉडी पाहिजे, ठीक आहे. तर ही पद्धत तुम्ही पाळा. आणि
आता त्याच्यासोबत नंतर वजन जर तुमचं जास्त असेल तर कपालभाती करा आणि सकाळी 40 मिनिटं चालून चालून पहिलं वजन कमी करा. वजन कमी केल्यानंतर आपोआप गुडघेदुखी थांबून जाईल. दुसरी गोष्ट, मी अजून सुद्धा या यूट्यूब चॅनलवरती, आपल्या पूर्ण आरोग्य यूट्यूब चॅनलला मी अजून सुद्धा खूप सारे नियम सांगणार आहे. पाणी कसं प्यायचं, जेवणाचे नियम, हे जर तुम्ही पाळले ना तर तुम्हाला आजारपण दूर दूर, तुमचा आजारपण आणि तुम्हाला माहीतच नसणार आहे आजारपण कुठला आहे ते. एकदम बॉडी एकदम टकाटक खडखडीत पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही कितीही वर्षाचा असा, बॉडी खराब होत नाही. ठीक आहे. तर धन्यवाद. आणि आता आपण भेटूया दुसऱ्या एकदा शानदार टॉपिकमध्ये. ठीक आहे. थँक्यू सो मच. धन्यवाद.